आणि ओपनिंग बॅट्समन पटकन पाठवा. आणि दोन्ही टीमला विनंती एक्स्ट्रा प्लेयर देखील कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. युनिट 3 सी टीम आणि युनिट 4 ए टीम फिल्डिंग करताना युनिट 4 ए संघ पाहायला मिळते. युनिट 3 सी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. सॉरी, बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. चला ओपनिंग बॅट्समन जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. युनिट 3 सी संघ, चलिए बैट्समैन भेज दीजिए. स्ट्राईकला भूषण पाटील आणि नो स्ट्राईकला अंकित आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी सागर वडे. चला मात्र जाऊया मॅच कडे. आजच्या दिवसातली 6वी मॅच आपल्याला पाहायला मिळते. यानंतर आजच्या दिवसातली 7वी मॅच, अंतिम मॅच देखील आपल्याला पाहायला मिळणार. चला जाऊया मॅच कडे. तयार मात्र गोलंदाज 2 ओव्हर पॉवर प्ले. पहिलाच बॉल टाकला जाईल. सागर वडे राईट मोर द विकेट. आणि पहिल्याच बॉलवर बॅकफुटवर जाऊन हल्ला केलाय. 1 बाउन्स, सीमा पार, 4 चौकार. एस डी जे मास्टर. व्हेरी फर्स्ट बॉल 4 ने केलंय सुरुवात. मागच्या मॅच मध्ये देखील अशी सुरुवात झाली होती. त्यानंतर कमबॅक केलं होतं सागरने. दुसरा बॉल देखील उडवलाय. यावेळेस मात्र प्रोटेक्शन आहे आणि बाउंड्रीला जवळ चांगली कॅचिंग, चांगली जजमेंट. पहिला झटका लागतोय बॅटिंग टीमला एसडीचे. चेंडू झाले 3 धावा झाल्यात 5. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अश्विनी.
3 बॉल 5 धावा, चौथा बॉल राईट मोर द विकेट. क्रिकेटचा महासंग्राम महाथरार आपल्याला पाहायला मिळतोय. आरती प्रीमियर लीग 2026 वर्ष 14व आपण पाहू शकतात. दरवर्षी काहीतरी वेगळं काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो. एक धावेने स्कोरबोर्ड पुढे जात असताना 4 बॉल 6 धावा, 5वा बॉल तयार. स्विंग अँड मिस, डॉट बॉल येतो. अगदी स्टंपच्या जवळून निघून गेलाय चेंडू. किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. 6 धावा धावफलकावर. अगदी आपण बघू शकतात मॅच क्रमांक 6वी आपल्याला पाहायला मिळते. दुपारच्या सत्रामध्ये जेवण झाल्यानंतर पुन्हा एकदा मात्र डॉट बॉल येते. पण एकदा स्टंपच्या जवळून निघून जाते. ओव्हर समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7-6 स्कोर कार्डवर 1 विकेटच्या नुकसानामध्ये एसडीजे मास्टर बजाव. श्रीनाथ आलेला आहे गोलंदाजी मार्कवर आणि पहिला बॉल डॉटने केलाय सुरुवात. 6 धावा धावफलकावर आहेत. युनिट 3C संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि युनिट 4A संघ बॅकफुटवर जाऊन हलक्या हाताने खेळले आणि इकडे काय होते सुसाइड अटेम्प्ट केलेले आणि रन आउट विकेट. एसडीजे बजाव. मंदार आलेला आहे यावेळेस नवीन बॅट्समन. ओ फॉलो थ्रू मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 100 यावेळेस क्षेत्ररक्षण होत असताना डॉट बॉल. 3 सलग डॉट आलेले आहेत. नवीन बॅट्समन मंदार. स्लोवर चेंडू थोडा फसवलं होतं परंतु यावेळेस मात्र नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतो. 1 धाव. प्रतीक गावड यांच्याकडून मंदार यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपये. बघूया मंदार सरांना षटकारासाठी 500 रुपये कॅश प्राइज असेल. आणि इकडे मात्र चेंडू जातोय डाऊन द लेग साइड. व्हाईट बॉलचा इशारा. स्कोरबोर्ड 8 चेंडू झाले ते म्हणजेच 4 अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. दुसरी ओव्हर आहे. 8 धावा धावफलकावर आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या अगदी बाहेरचा बॉल. वाईट बॉल येतोय. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. 9 धावा. सलग 2 वाईट बॉल आले. 9 स्कोर कार्ड वर आहेत. अगदी आपण बघू शकतात फिल्डिंग करताना युनिट 4 संघ गेल्या वर्षीचा विजेता संघ डिपेंडिंग चॅम्पियन आहे. हलक्या हाताने अभिषेक पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव मात्र पूर्ण केली जाईल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 1-0. 10 धावा धावफलकावर आहेत. द ग्रेट सचिन रमेश तेंडुलकर भारतरत्न यांचा जर्सी क्रमांक. चांगला बॉल आहे. थर्ड बॉल येतोय. ओव्हर समाप्त. 2 ओव्हर नंतर 5च्या सरासरीने 10 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाजवडीचे साठी वैयक्तिक दुसऱ्या संघाचा 30 षटक घेऊन राईट मोर द विकेट. बॅटला बॉल लागलाय आणि शॉर्ट फाईनलीला चेंडू उडवला जातोय. 1 धाव येत आहे. आपली लाऊड होती पंच सांगताय. तिकडे मात्र बॅटला बॉल चकून गेलाय.
एक धाव. स्कोरबोर्ड 11-11 स्कोर कार्डवर. यॉर्कर लेनचा बॉल होता, हलक्या हाताने मात्र खेळला जातोय. पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा त्याच लेनचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी मात्र वेळेवर बॅट खाली आली मिड विकेट रिजनला. यावेळेस कुशल पाहायला मिळतोय. चेंडू अडवलाय, थ्रो केलाय. एक धाव. स्कोरबोर्ड 13 धावा धावफलकावर. तिसरी ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. यानंतर होणारी आजच्या दिवसातली 7वी आणि अंतिम मॅच असेल. एक बाजूला युनिट 5A आणि दुसऱ्या बाजूला युनिट 4B. एक मोठी लढत नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार. युनिट 5A आणि युनिट 4B ही मॅच आपण पाहू शकतात. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच युनिट 6B आहे सॉरी आणि युनिट 5A यानंतर होणारी एक मोठी लढत. गुड बॉल, चांगला बॉल. चांगली गोलंदाजी सुरू आहे. मात्र शांत चित्तेने उभे आहेत सगळे खेळाडू. फिल्डर बॉल त्यांच्यापर्यंत येत नाही कारण की बॅटीचा संपर्क होत नाहीये. कमरेवर अगदी हात आपल्याला पाहायला मिळत आहेत फिल्डरच्या. डॉट बॉल येतोय. सागर तयार. सरळ येतोय. मात्र यावेळेस फॉलोथ्रू मध्ये ओव्हर समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 13 एसडीचे मास्टर बजाव. तयार. फटका सजवलाय तेवढा ताकद नाहीये. येणारी वंजारी प्रीमियर लीग अगदी खूप मोठी स्पर्धा आहे. तब्बल 2 लाखाचं प्रथम पारितोषिक आहे. याच मैदानावरती स्पर्धा असेल आणि सागर वडे आपल्याला ॲज अ आयकॉन खेळाडू पाहायला मिळणार आणि त्याचबरोबर कुशल संख्ये देखील ॲज अ आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार म्हणजेच गोलू. आणि यावेळेस कंपनीच्या मॅचेसमध्ये एकत्र असताना आपल्याला पाहायला मिळतात आरती प्रीमियर लीग मध्ये. अभिषेक गली रिजन मध्ये यावेळेस चेंडू अडवतोय. एक धाव मात्र पूर्ण केली. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 15 धावा धावफलकावर आहेत. हर्षल आलेला आहे गोलंदाजी मार्कवर. हर्षल ओहो स्कूप केला आणि इकडे काय कॅच आहे. सुपर कॅच. विकेट. यस डीजे मास्टर बजाव. पाण्यासाठी यानंतर होणारी नेक्स्ट मॅच युनिट 5A आणि त्यांचे विपक्ष युनिट 6B म्हणजे स्पॅक डिव्हिजन बी आणि त्यांच्या विपक्ष युनिट 5A ही मॅच असेल. चांगली गोलंदाजी होत असताना मैदानाच्या आतमध्ये हर्षल आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉल फेकून झाले. धावेचा विचार केला, धावा झाल्या 16. आजच्या दिवसामध्ये एकतर्फा मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडी चुरस येत नाहीये. मला वाटते त्या मात्र नक्की चुरस आपल्याला पाहायला मिळणार. परंतु यापुढील होणारी मॅच त्यामध्ये चुरस आपल्याला पाहायला मिळेल कारण की 2 समान ताकदीच्या टीम आपल्याला आमने सामने पाहायला मिळतील आणि ओव्हर संपलेले 4 ओव्हर नंतर 16 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. एस डीचे मास्टर बजाव.
इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल आणि स्पॅक डिव्हिजन बी संघाचे कर्णधार इकडे आलेले आहेत. माची सर स्वागत आहे. वैभव सरांचं स्वागत. कट केलेला आहे. थोड्या वेळाकरता बसून घ्या. 2 ओव्हर नंतर आपण टॉस करूया. वैभव सरांनी विनंती करेल आपण बसून घ्या. आणि एक धाव असेल. स्क्वेअर कॅटचा फटका. गोलंदाजी मार्कवर मिस्टर प्रफुल आलेला आहे. एक धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 17. 17 धावा धावपलकावर. 11 बॉल आहेत बॅटिंग टीमकडे. बॅकफुटवर जाऊन हलक्या हाताने कट केलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण अभिषेक पाटीलचं आपल्याला पाहायला मिळते. एक धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 18 धावा धावपलकावर आहेत. 10 बॉल बाकी आहेत. बॅट फिरवावी लागेल. चौकार षटकार खेचावे लागतील. समोर एक कडक बॅटिंग साइड आहे, परंतु इकडे फुल टच बॉल होता. मिस टाइम केलाय. उंच गेलाय. कॅच टिपलाय. आउट. विकेट. यस डीजे. चांगली गोलंदाजी इच्छा लागली. इकडे मात्र चेंडू थोडा फिरतोय टप्पा पडल्यावर आणि आता मात्र चेंडू जातोय बाउंड्री लाईन जवळ. लॉंग लेग रिझनला मात्र क्षेत्ररक्षण. 2 धाव पूर्ण केल्या. 2 धावाने स्कोरबोर्ड 20. चेंडू झाले ते म्हणजेच 5. शेवटचा बॉल आहे. 20 धावा धावपलकावर. पायावर चेंडू आदळतोय. अपील केलंय परंतु इकडे नोट आउट आलाय. एक धाव असेल. 5 ओव्हर समाप्तीनंतर 21 स्कोर कार्डवर लेग बायचा इशारा. शेवटची ओव्हर किती धावा येतील बघूया. एस डी मास्टर बजाव. मयुरेश पाटील आलाय गोलंदाजीसाठी शेवटचा षटक हाताळायला. थोडा शॉर्ट बॉल होता. चेंडू गेलाय. इथे मात्र शॉर्ट फाईन लेग रिझनला एक धाव पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला. 22. 22 धावा धावपलकावर. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी. यानंतर टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच एक बाजूला स्पॅक डिव्हिजन युनिट 6 बी टीम, दुसऱ्या बाजूला युनिट 5 ए संघ. हॅट्रिक घेतली तर 2000 आदर्श कडून. बघूया हॅट्रिक इथे मात्र पूर्ण होईल का. डॉट बॉल आला. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. स्लोवर फसवा चेंडू इथे मात्र पिक करता आला नाही. फलंदाजाला डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ बाकी. 22 आहेत स्कोर कार्डवर. शेवटचे ओव्हर आणि 3 बॉलचा खेळ बाकी आहे. एक आलाय. अजून लगातार 2 आले तर 2000 कॅश प्राइज. याचे मस्त बजाव. शेवटची ओव्हर. 2 बॉलचा खेळ बाकी. 4 बॉल मध्ये 1 धाव खर्च केले. 1 विकेट आलाय. झुंजार आणि काय होतं इकडे. विकेट आलाय. 2 सलग विकेट आले. आता आला तर मात्र हॅट्रिक होणार. बघूया. विकेट. यस डीजे.
येईल शॉर्ट बॉल आणि विकेटची संधी हॅट्रिक इकडे मात्र पहिला गोलंदाज ज्याने हॅट्रिक साजरी केले मयुरेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय अप्रतिम कमांडीचे मास्टर बजाव फाईव्ह ए स्पॅक डिव्हिजन बी टीम वैभव सर या ना युनिट 5 चे महेंद्रजी पाटील सरांना मी विनंती करेल आपण या आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल महेंद्रजी पाटील सर युनिट 5 चे अति पाटील सर आतापर्यंत शांत आहेत परंतु आता जेव्हा मॅच लागेल ना तेव्हा अलग जोश असतो आणि त्यांचा एटीएम देखील ओपन होतो येस महेंद्रजी गिरासे सरांकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज मयुरेश पाटील यांना ऑनलाईन दिलं जाईल हॅट्रिक विकेट साठी कॅश प्राइज टॉस केला जातोय हेड आणि हेड टॉस विन केलाय काय घेणार गोलंदाजी करणार फक्त. कसं वाटते वर्ष 14वं आहे दरवर्षी तुम्ही खेळतात आतापर्यंत किती वेळा जिंकले ही स्पर्धा मी जॉईन झाल्यापासून एकदा मी जिंकलो 2 वर्षात त्याआधी 4 वेळा टीम जिंकली होती येस किती धावेच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल 50 धावांच्या आतमध्ये थांबायचा प्रयत्न करू बेस्ट लक देतोय तुमच्या टीमसाठी वैभव सर या ना खूप चांगली टीम आहे खूप चांगलं प्रदर्शन दिलं पहिल्या मॅच मध्ये या मॅच मध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल Okay, we are playing for 72 runs in 6 hours, and we are definitely doing these totals, and we are definitely win this match. And our goal is that we will all out them in 4 hours. येस पहिले बॅटिंग करून 70च्या प्लस जाण्याचा प्रयत्न त्यानंतर 4 ओव्हरमध्ये ऑल आउट करण्याचा प्रयत्न असेल अगदी तुम्ही सांगितलंय कोणावर जास्त विश्वास असेल कोणते असे बॅट्समन असतील So we are on definitely on Rudyanshu as well as Akshay Patil. Along with them, Akshay Patil and our hard hitter that Swapnil Vellal is also available from us. So we will definitely do that 72 scores. बेस्ट लक देतो तुमच्या टीम साठी अगदी त्यांनी सांगितलं की इथून आम्ही जिंकणारच आणि नक्कीच पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करणार टॉस बॉक्स मधून न्यूज असे टॉस विन केलाय युनिट 5 ने
आणि फिल्डिंग घेतलेली आहे. रोहिदास देवलेकर साहेबांकडून लगातार 2 षटकारासाठी 500 रुपये कॅश प्राइज आणि आदर्श करतने ऑनलाईन कॅश प्राइज मारलेला आहे मयुरेश पाटीलला 2000 रुपये. आपण टाळ्या वाजवूया जोरदार आदर्श पाटीलसाठी. हॅट्रिक विकेटसाठी 2000 कॅश प्राइज दिलेला आहे. मयुरेश पाटील हा पहिला गोलंदाज या स्पर्धेचा 2026 14व वर्ष. आणि सागर पहिलाच बॉल पहिलाच हिट आउट ऑफ द पार्क षटकार 6 धावा. दे आता बाउंड्री जाणार 14. इथे मात्र पाहायला मिळणार काय स्टायलिश स्ट्रोक नटराजन स्ट्रोक ज्याला खेळ म्हटलं जातं तो फटका खेळलाय. मला तर वाटते 23 धावेचं आव्हान आहे आणि 4-14 झालेले आहेत. पुन्हा एकदा षटकार धावसंख्या 20. थँक्यू डिझेमल थँक्यू 2 मिनिटं. रामेश्वर तन्वर सरांकडून यावेळेस कॅश प्राइज 500 रुपये सागरसाठी. मॅच फिनिश खेळ खल्लास सागर 5 बॉलामध्येच मॅच फिनिश केलेली आहे. सामना जिंकलेला आहे. नो स्ट्राईकचा फलंदाज विचार करत असेल थोडी एखाद बॉल भेटला असता. यस